बातमी अकोल्याची आहे। अकोल्यामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळाले। अकोला लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील गुढीपाडव्यानिमित्त एकत्र पाहायला मिळाले। दोघांनी एकत्र अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराची महाआरती केलेली आहे आणि या महाआरतीनंतर उमेदवारांनी एकमेकांना गुढीपाडवा आणि निवडणुकीच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। या देशाची भरभराट हो, या देशामध्ये विकास हो, लोकांच्या आरोग्य वगैरे सगळं व्यवस्थित राहावं अशी देवाचरणी प्रार्थना करतो। अकोला जिल्ह्यात नवीन याच्यातनं काहीतरी विकासाची नवीन गंगा व्हावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्या लोकांना पुन्हा हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। जिथं विवेक आहे, विचार आहेत, तिथं मतभेद होऊ शकतात। तर ते काही व्यक्तिगत हे नाही आहे। त्यांना आज मनापासून शुभेच्छा दिल्या, त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या। नवीन वर्ष हे विकासाचं, शेतकऱ्यांच्या हिताचं, युवांच्या हिताचं, सिनियर सिटीजनच्या हिताचं आणि विशेषतः महिलांच्या हिताचं राहील। तेच आपला महाराष्ट्र हा नेहमी पुढागामी विचाराचा आहे। तर चांगल्या जीवनाच्या दोघांनी एका प्रकारे